हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण मूग डाळ टाकून मेथीची भाजी करणार आहे। चला तर मग बघूया। कांदा घेतला आहे, एक टोमॅटो आणि लसूण 3-4 कापळी कट करून घेतला आहे। गॅस चालू केला, कढई तापायला ठेवली, त्याच्यात ऑइल टाकायचं आहे। तेल तापलं की मोहरी, जिरा आणि लसूणची फोडणी द्यायची आहे। लसूण टाकलाय, लसूण चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा टाकला, आता कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन होईपर्यंत। बघू शकता टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यात डाळ टाकून द्यायची, मूग डाळ स्वच्छ धुवून त्याला मिक्स करून द्यायचं आहे। मिक्स झालं की मिरची 2 चम्मच, थोडा गरम मसाला टाकला आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। हिरवी मिरची पण टाकू शकतात लाल मिरचीच्या ऐवजी। हळद ते पण मिक्स करून घ्यायचं आहे। झालं की मीठ टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। स्वच्छ मेथीची भाजी धुतलेली आणि थोडे मी वाटाणे मिक्स केले त्याच्यात, छान लागते। वाटाणे पण टाकून बघायचे। स्वच्छ धुवून निवडून घेतली, आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतली आणि 2-3 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं। बघू शकता भाजी मिक्स करून घ्यायची, शिजली। त्याच्यात कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट बारीक केलेला टाकून द्यायचं आणि मिक्स करून द्यायचं। की 2 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं शिजण्यापुरतं, जास्ती कोरडी होऊन जाते ती, मग थोडंसं मिक्स करून झाकून द्यायचं त्याला। मिक्स झालं, 2-3 मिनिटासाठी झाकून ठेवून देऊ। बघू शकता किती छान टेक्स्चर आलाय आपलं भाजीला आणि शिजली पण आहे। भाकरी सोबत छान लागतं। बघा, वाटाणे टाकून मेथी, थोडंसं पाणी टाकलं की अजून टेक्स्चर छान येतं। शिजली आपली भाजी। चला तर मग नेक्स्ट रेसिपी सोबत भेटूया। लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।